Okay, today we are going to see the next part. कोणता बघू आपण, the relation between roots of quadratic equation and coefficient. इथे लिहितो मी relation between roots of quadratic equation and coefficients. ठीक आहे, तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट आपण आता इथे काय एक्झॅक्टली बघूया. ठीक आहे, थोडंसं थेरोटिकल पार्ट आहे, पहिले सांगतो मी तुम्हाला, त्यानंतर याच्यावरचं आपण एक्झाम्पल बघू. ठीक आहे, आता बघा काय, कन्सिडर ax square plus bx plus c is equal to 0. This is what quadratic equation. ठीक आहे, या ठिकाणी कोएफिशिएंट काय येतील, कोएफिशिएंट्स काय असतील, चला कोएफिशिएंट बद्दल बोलण्याच्या ऐवजी आपण म्हणू लेट अल्फा बीटा आर द रूट्स. ते काय आहेत, रूट्स आहेत आपले, असं आपण कन्सिडर करू या ठिकाणी. ठीक आहे, तर अल्फा आणि बीटा या दोघांना जर आपण रूट्स म्हणून कन्सिडर केला तर पुढे काय होईल बघू आपण. व्हॅल्यू कशी येते त्यांची, अल्फा इज इक्वल टू -b प्लस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a अँड बीटा इज इक्वल टू काय, -b मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या ठिकाणी हा जो पार्ट आहे ना, -b प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac, -b इथं पण प्लस और मायनस लिहित असतो ना, मग अल्फा एक रूट मानलाय त्या ठिकाणी प्लस येईल, बीटा एक रूट मानलाय त्या ठिकाणी एक मायनस येईल. ठीक आहे, या टर्मला, अंडर रूटच्या टर्मला. ठीक आहे, ओके. चला आता पुढे जर आपण बोलायचं ठरलं, आता बघा आपण जर कन्सिडर नेक्स्ट पार्ट आपण या ठिकाणी कन्सिडर करू. समजा कन्सिडर अल्फा प्लस बीटा, अल्फाची व्हॅल्यू काय, -b प्लस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a प्लस या ठिकाणी आपल्याला काय येईल, -b मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन काय होईल इथे बघा, इथं बेसला काय या ठिकाणी 2a, न्यूमरेटरचं काय होईल -b प्लस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac, इथे प्लस आणि मायनस मायनसच राहील, इथला हा मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. ठीक आहे, या ठिकाणी काय होईल, हा प्लस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac आणि मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac, -b मायनस 2b अपॉन 2a, 2 कॅन्सल, या ठिकाणी काय आला, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन a. हा एक पार्ट या ठिकाणी आपल्याला भेटला. तसा अल्फा इंटू बीटा आपल्याला शोधायचा आहे, अल्फा इंटू बीटा आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचा आहे. तर इथं जागा नाही लिहायला, तर एवढा पार्ट लिहून घ्या, मी लगेच तुम्हाला अल्फा इंटू बीटा सांगतो. व्हिडिओ चालू असताना जी गोष्ट मी लिहायला सांगतोय त्यावेळेला तुम्ही लगेच तो पार्ट पॉज करून लिहित जा. ठीक आहे, ते लिहून घ्या. आणि या ठिकाणी काय, अल्फा जे आपण लिहिलं होतं, अल्फा इंटू बीटा बघूया. अल्फा इंटू बीटा किती आहे, अल्फाची व्हॅल्यू काय, -b प्लस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इंटू बीटा किती आहे, -b मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर पुढे जाऊ, विच इज इक्वल टू, ह्या दोघांना एकत्र लिहितो मी, बघा एक ब्रॅकेट मध्ये इथे आणि एक इकडच्या ब्रॅकेट मध्ये, म्हणजे कसं कन्फ्युजन नाही होणार आपलं. -b प्लस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac आणि या ठिकाणी काय, -b मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन या ठिकाणी काय, 2a इंटू 2a, 2 into 2 4, a into a square, which is equal to
आता या ठिकाणी जर टर्म बघितली ना तुमच्या लक्षात येईल कोणत्या पद्धतीने. बघा आपण काय लिहितो, a प्लस बी इंटू ए मायनस बी. कसं असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सिमिलरली बघा ही टर्म बघायतली मायनस बी आणि मायनस बी म्हणजे सेम आहे. इथं कसं आहे, हा ए आहे हा ए आहे तीच पाहिजे. तर इथं काय मायनस बी ठीक आहे. त्यानंतर इथं प्लस बी मायनस बी. प्लस बी मायनस बी हे बघा इथे पण प्लस अंडर रूट मायनस अंडर रूट म्हणजे याचा काय होईल, पहिल्या टर्मचा स्क्वेअर. पहिली टर्म कोणती आहे, मायनस बी त्याचा स्क्वेअर मायनस दुसरी टर्म जी आहे त्याचा स्क्वेअर. दुसरी टर्म काय, अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4a स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनसचा स्क्वेअर प्लस येणार प्लस बी स्क्वेअर मायनस अंडर रूट आणि स्क्वेअर गेले. हे बघा इथं स्क्वेअर रूट आहे आणि इथे स्क्वेअर आहे ते कॅन्सल. आतमध्ये काय उरले बी स्क्वेअर मायनस 4ac. ब्रॅकेट काय यूज केलं कारण बाहेर मायनस आहे ठीक आहे, अपॉन 4a स्क्वेअर विच इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस 4ac अपॉन 4a स्क्वेअर ऍज इट इज. हे प्लस आणि मायनस कॅन्सल झाले. वरती काय उरणार आहे या ठिकाणी 4ac, खाली काय 4a स्क्वेअर. चला एक 4 कॅन्सल, एक a आणि इथला स्क्वेअर कॅन्सल. मग इथं टर्म काय उरली, अल्फा इंटू बीटा. लेफ्ट हँड साइड विसरू नका, आपण अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करतोय ठीक आहे. अल्फा इंटू बीटा काय आला, सी बाय ए. ओके, सी बाय ए काय आला आपला, अल्फा इंटू बीटा. याला स्क्वेअर करू ठीक आहे. आणि अल्फा प्लस बीटा काय आला होता आपला, अल्फा प्लस बीटा विच इज इक्वल टू मायनस बी बाय ए. आणि एबीसी काय असता, आर द कोइफिशियंट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कोइफिशियंट असतात. तर याच्यावरतून आपल्याला काय एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. तर हे आपण एवढा पार्ट लिहून घ्या आणि आपण लगेच एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ओके, राईट डाऊन दिस, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ओके, नाउ द फर्स्ट सॉल्व्ड एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पहिलं सॉल्व्ड एक्झाम्पल घेतो आपण. If alpha and beta are roots of quadratic equation, which one? Quadratic equation आपण बघूया. 2x square plus 6x minus 5. 2x square plus 6x minus 5 is equal to 0. आणि आपल्याला विचारलंय find, बघा काय, अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. बघू आन्सर मध्ये आपण जाऊ या ठिकाणी. कन्सिडर गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन काय झालं, 2x स्क्वेअर प्लस 6x मायनस 5 इज इक्वल टू 0. कंपेरिंग विथ कोणासोबत, कंपेरिंग विथ कोणासोबत करते कंपेअर, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 6, c इज इक्वल टू मायनस 5. म्हणजे बघा याच्यासोबत आपण नेहमी एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या. As we know that alpha plus beta आपली व्हॅल्यू काय, मगाशी आपण फॉर्म्युला शोधून काढला होता, काय होता, मायनस बी बाय ए. म्हणजे व्हॅल्यू काय येईल, मायनस बी. बी ची व्हॅल्यू किती आहे 6 अपॉन ए. ए ची व्हॅल्यू किती आहे 2. मग या ठिकाणी ए ची व्हॅल्यू किती येणार आहे -3. हा काय आला अल्फा प्लस बीटा. अँड अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा काय, अल्फा इज व्हॉट, सॉरी, अल्फा अँड बीटा आर द रूट्स. अल्फा इंटू बीटा काय आपला सी बाय ए. व्हॉट इज सी, सी ची व्हॅल्यू -5 बाय ए. ए ची व्हॅल्यू 2. हे डिवाइड होत नाही. दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट सॉल्व्ड एक्झाम्पल ऑफ 2.5. आपण मगाशी थेरोटिकल पार्ट बघितला होता, तो आपल्याला त्या ठिकाणी लागत नाही. ठीक आहे, कॅल्क्युलेशन आपल्याला समजले पाहिजे म्हणून आपण तो सॉल्व्ह केलेला. ठीक आहे, राईट डाऊन दिस. याच्या पुढचा पार्ट आपण लिहिणार आहे मग. ओके ओके, नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल.
पुढचं आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ड एक्झाम्पल बघायचं आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. बघा, ऍज इट इज आपण लिहूया. The difference between the roots of इक्वेशन, कोणतं इक्वेशन आहे, मी इथे खाली लिहितो, एक्स स्क्वेअर मायनस 13x प्लस k is equal to 0 is 7. Find k. आता बघा, आपल्याला त्यांच्यातला डिफरन्स दिलेला आहे आणि आपल्याला अल्फा आणि बीटा फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. ठीक आहे, आता आपण यातलं एक एक इक्वेशन बघूया आणि कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह होते ते बघू. ठीक आहे, चला मी या ठिकाणी नेहमीप्रमाणे consider x square minus 13x plus k is equal to 0. This implies that direct मी a ची व्हॅल्यू लिहितो 1, b ची व्हॅल्यू -13, c म्हणजे कोण इथे कॉन्स्टंट k. ठीक आहे, हा k आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. abc आर द कोएफिशियंट्स ऑफ x स्क्वेअर, x अँड दिस c. ओके, आता बघा आपल्याला के फाइंड आउट करायचा आहे, डिफरन्स दिलेला आहे, रूट्स ऑफ इक्वेशन. आता आपण काय म्हणतो की नेहमीप्रमाणे रूट्स ऑफ द इक्वेशन अल्फा आणि बीटा मानू. आता समजा आपल्याला इथं काय काय लिहिता येईल, अल्फा मायनस बीटा, डिफरन्स किती दिलेला आहे 7. हे काय आपल्याला गिव्हन आहे, रिझन लिहिलं नाही तरी चालेल पण हे माहित असावं म्हणून लिहितोय मी. आता मी इथे लिहितो ऍज अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू किती असतो, मायनस बी बाय ए. ओके, मायनस बी बाय ए असतो, त्यामुळे आपण इथे व्हॅल्यूज पुटअप करूया. मायनस बी मायनस ऑफ -13 बाय ए किती 1, म्हणजे या ठिकाणी काय अल्फा प्लस बीटा आपल्याला किती भेटला 13. ठीक आहे, अल्फा प्लस बीटा आपल्याला 13 भेटलाय आणि अल्फा मायनस बीटा किती आहे 7 आहे. मी वरती लिहितो इथे, देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13 आणि अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. हा गिव्हन आहे डिफरन्स त्यांच्यातला. आता यांच्यामध्ये जर आपण ऍडिशन केली, प्लस बीटा मायनस बीटा कॅन्सल, अल्फा प्लस अल्फा 2 अल्फा, 13 प्लस 7 20, अल्फा इज इक्वल टू 2 ने डिवाइड केलं अल्फा किती भेटला 10. अल्फा भेटला, तुमचं काम एक काम महत्वाचं झालं. ठीक आहे, असं काय म्हणतोय समजेल तुम्हाला. आता या ठिकाणी पुढचा पार्ट बघू आपण. बीटा पण निघून जाईल, आपण वरती व्हॅल्यू, देअरफॉर अल्फा प्लस बीटा किती आपला 13 आहे. ठीक आहे, अल्फाची व्हॅल्यू पुटअप केली 10, बीटा इज इक्वल टू 13 मायनस 10 किती होणार आहे, म्हणजे 10 तिकडे गेल्यावर 3 भेटून जाईल तुम्हाला. बीटाची व्हॅल्यू किती भेटली 3. ठीक आहे, चला नेक्स्ट पार्ट आपण पुढे काय बघायचं, इथे अल्फा आणि बीटा भेटला. आता आपल्याला ऑलरेडी माहिती ऍज यांचं मल्टिप्लिकेशन अल्फा इंटू बीटा म्हणजे कोण रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात. हे यांचं जे काय मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन किती येतं, विच इज नथिंग बट सी बाय ए. सी कोण आहे इथे के आणि डिवाइड बाय 1, ए ची व्हॅल्यू किती आहे 1, तुम्ही बघून घ्या. अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट किती केली होती 10, बीटाची किती केली होती 3. मग के बाय 1 म्हणजे केच राहणार, त्याला मी लेफ्टला लिहितो. 10 इंटू 3 किती झाले इथे 30. That is the value of the k and this is the final answer. आपण असं लिहू शकतो. तर ह्या पद्धतीचा पण आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. हा एक पार्ट लिहून घ्या, लगेच आपण पुढे जाऊ. ठीक आहे, राईट डाऊन दिस. आता ओके, या ठिकाणी जो काही पुढचा पार्ट आहे, पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय एक बेसिक फॉर्म्युले आपल्याला बघायची. ठीक आहे, तर बेसिक फॉर्म्युले कोणती मी तुम्हाला एक आयडिया देतो. आपल्याला 1-2 ठिकाणी पुढच्या एक्झाम्पल साठी एक बेसिक फॉर्म्युले आधीचे लागणार आहेत, त्यातले थोडेसे आपण रिवाइज करू. इथे बघा, ऍज वी नो दॅट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ही व्हॅल्यू असते. ठीक आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो या ठिकाणी
ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. नंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये मायनस आहे, ब्रॅकेट स्क्वेअर ने टर्मचे स्क्वेअर आहे आणि मध्ये मायनस आहे, तर काय होईल ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हे फॉर्म्युले का बघतो आपण बेसिक, कारण ते लागणार आहे पुढच्या एका याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये याचा रेफरन्स. ठीक आहे. आता हा एक पार्ट झाला. नंतर मी तुम्हाला एक विचारतो, आपल्याला आता क्यूबचं तुम्हाला आठवतंय का, नसेल आठवत तर मी सांगतो. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर बघितला आपण, क्यूब बघू इथे. क्यूब मध्ये आपल्याला माहिती आहे ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब, म्हणजे पहिली टर्म आणि दुसरी टर्म यांचा क्यूब या ठिकाणी, आणि मध्ये काय 3a स्क्वेअर बी 3ab स्क्वेअर. मग याला आपल्याला कसं लिहिता येईल साधारणतः, याला साधारणतः कसं लिहिता माहिती का, ए क्यूब आणि शेवटची टर्म जी काही बी क्यूब आहे, ही टर्म आणि ही टर्म ही स्टार्टिंगला लिहू, प्लस या दोन टर्म मधून याच्यातून बघा, हा याच्यातून 3ab कॉमन येईल. 3ab आल्यावरती इथं काय होईल बघा, इथं a प्लस बी उरेल. ठीक आहे. ए प्लस बी इथं उरल्यानंतर ए प्लस बी इथं उरल्यानंतर आपल्याला कसं लिहिता येईल, देअरफॉर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ओके. मग आपण आता इथपर्यंत ज्या वेळेला आलेलो होतो या ठिकाणी मला हे सांगायचं होतं की ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ही जी टर्म आहे आपली, ठीक आहे, ही टर्म आपण लेफ्टला आली तर मायनस 3ab इंटू ए प्लस बी असं होईल. आणि राईटला काय होईल, ही टर्म इकडे आल्यावर राईटला काय होईल फक्त ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. याचा अर्थ काय आहे, तुम्हाला काय लिहिता येईल या ठिकाणी, ए प्लस ए क्यूब प्लस बी क्यूब. हे बघा राईटला ए क्यूब प्लस बी क्यूब, याला काय लिहिता येईल ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इंटू ए प्लस बी, असा पण फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतो. सिमिलरली याच्यासाठी पण आपल्याला तुम्हाला लिहिता येईल काय, हे बघा 2ab ला तिकडे पाठवू आपण, इकडे काय होईल फक्त हे बघा, या 2ab ला जर आपण लेफ्टला पाठवलं तर काय होईल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. ठीक आहे. इकडे काय होईल फक्त ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. ओके. तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला पुढे लागत आहेत. तर हे जे काय आता या ठिकाणी आपण हे फॉर्म्युले लिहिलेले आहेत, ही लिस्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला एक तुम्हाला एक आयडिया म्हणून मी फक्त या ठिकाणी सांगतोय की ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब असला तर या ठिकाणी आपल्याला काय लिहिणार, सिमिलर टर्म्स ए क्यूब 3a स्क्वेअर बी 3ab स्क्वेअर बी क्यूब. सिमिलर टर्म्स आहे, फक्त पहिली प्लस दुसरी मायनस, तिसरी प्लस फोर्थ मायनस, प्लस मायनस असं करायचं फक्त. ठीक आहे. दुसरं काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा नाहीये. ओके. तर एवढे फॉर्म्युले लिहून घ्या, आपण लगेच एक्झाम्पल बघूयात कोणते ते. ओके. ओके. आता आपण या ठिकाणी बघतोय क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये ते म्हणतायत if alpha and beta are the roots, if alpha and beta are roots of, कोणाचे रूट्स आहे, x square plus 5x minus 1, x square minus 5x, sorry, x square plus 5x, x square plus 5x minus 1 is equal to 0. Then find, then find काय आपल्याला विचारले, पहिली टर्म त्यांनी विचारली फर्स्ट त्यातली अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सेकंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे. आता बघ या ठिकाणी काय, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता बघा या ठिकाणी काय, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 5, c इज इक्वल टू मायनस 1. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी सगळ्यात पहिले अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करू. अल्फा प्लस बीटा काय, मायनस बी बाय ए. ठीक आहे.
मायनस बी बाय ए इथं व्हॅल्यू म्हणजे -5 बाय ए ची व्हॅल्यू किती 1 दॅट इज अल्फा प्लस बीटा किती आलं -5. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट काय अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा काय असतो सी बाय ए. सी ची व्हॅल्यू काय -1 अपॉन ए किती आहे 1 -1 बाय 1 म्हणजे किती आला 1. दिस इज ऑल अबाउट अल्फा प्लस बीटा अँड अल्फा मायनस बीटा. व्हॅल्यू इज -5. या ठिकाणी -5 अँड मायनस. मग आता ह्या व्हॅल्यूज निघाल्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती काय मग अशी ए क्यूब प्लस बी क्यूबचा बघितला होता. ए आणि बी च्या जागेवर आता फक्त कोण आहे या ठिकाणी अल्फा आणि बीटा आहे फक्त. ठीक आहे. मग त्यानुसार आपण जर इथं लिहिला ॲज वी नो दॅट अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू काय अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा. ठीक आहे. मग याचं काय होईल पुढे देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ठीक आहे. अल्फा प्लस बीटा काय व्हॅल्यू आलेली -5. ठीक आहे. त्याचा काय या ठिकाणी क्यूब -3 इंटू अल्फा आणि बीटा. आता ऍक्च्युअली अल्फा इंटू बीटा आपण काढलेला आहे इथे अल्फा इंटू बीटा आहे तो किती -1 आणि आतमध्ये अल्फा प्लस बीटा काढला होता आपण -5. ठीक आहे. -5 चा क्यूब कोणत्या पण टर्मचा जर तुम्ही क्यूब बघितला तर त्या क्यूबची व्हॅल्यू प्लस असेल तर प्लसच राहील पण निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह राहील. लक्षात घ्या कोणत्या पण निगेटिव्ह टर्मची पावर इव्हन असली काय असली इव्हन टर्म लाईक 2 4 8 10 100 200 इव्हन पॉवर इव्हन असली निगेटिव्ह टर्मची पॉवर तर ती पॉझिटिव्ह होऊन जाते. पण जर ऑड असली काय असली ऑड तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू होते निगेटिव्ह. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यूची पॉवर इव्हन झाली तर प्लस व्हॅल्यू भेटणार. निगेटिव्ह टर्मची पॉवर ऑड झाली तर निगेटिव्ह भेटणार. ठीक आहे. -5 चा क्यूब काय क्यूब 5 इंटू 5 इंटू 5 दॅट इज किती या ठिकाणी 125 पण मायनस व्हॅल्यूचा क्यूब आहे त्यामुळे ते मायनस इंटू मायनस प्लस होणार +3 इंटू -5 -15 याची व्हॅल्यू किती झाली ऍडिशन -140. दिस इज अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ठीक आहे. आणि आपल्याला काय पाहिजे होतं अँड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काय आपण मगाशी बघितलं होतं ए प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्याचा ए अल्फा प्लस बीटा ए आणि बी च्या जागेवर अल्फा आणि बीटा आहे फक्त. ठीक आहे. त्याचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा व्हॅल्यूज पुटअप करायच्या फक्त. ही आहे आपली -5 त्याचा स्क्वेअर आणि हे काय आलं आपलं -1 दॅट इज -5 चा स्क्वेअर -5 इंटू -5 +25 मायनस इंटू मायनस +2 म्हणजे किती आले 27. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी किती भेटले तुम्हाला 27. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल. बाकीचा एक्झाम्पलचा जो पार्ट आहे तो आपण पुढे बघू. ओके. आज आपण या ठिकाणी थांबू. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय. ओके.